नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की विनोद हा तेजसने जो शिरा बनवलेला असतो तो खराब करण्यासाठी किचनमध्ये आलेला असतो. तो आता त्याच्यामध्ये मीठ घालणार असतो. इतक्यात त्या ठिकाणी खालून किचनचा जो कपाट असतो तो उघडतो आणि तेजस तिकडनं बाहेर येतो. आता तेजसला बघून विनोदला खूप मोठा धक्काच बसतो. विनोद तेजसला बघून घाबरतो आणि म्हणायला लागतो की तू इथे काय करतोयस कपाटात. त्याबरोबर तेजस हसतो आणि त्याला हात दाखवतो व म्हणत असतो, अरे काय नाही रे, मला इथे छान झोप लागली होती, येतोस का तू सुद्धा माझ्याबरोबर झोपायला. बरं माझं सोड, मला सांग तू इथे काय करतोयस रे. बोल ना, काय करतोयस इथे. त्याबरोबर आता विनोद म्हणायला लागतो की ते मी पिठी साखर, शिऱ्यात मला साखर जास्त लागते म्हणून मग मी पिठी साखर घालायला आलो होतो. आणि तो तिकडनं आता पळ काढत असतो. इतक्यात किचनच्या दरवाज्यात येऊन मानसी उभी राहते. मानसी विनोदला म्हणायला लागते, पिठी साखर हवी होती ना तुम्हाला विनोद भाऊजी. अहो मग तुम्ही आता किती हवं आहे ना तेवढी तुम्ही पिठी साखर काढून खा, फक्त शिरा थोडा बाजूला घ्या, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा आणि त्यात टाका. त्याबरोबर लगेचच विनोद म्हणतो, हो हो मी चालेल ना, पण मी नंतर टाकतो. त्याबरोबर लगेचच मानसी म्हणते, काय आहे ना, तात्यांना पथ्य पाणी बघावं लागतं, त्यामुळे मग असं भरपूर पिठी साखर घालून चालत नाही. हो कळलं ना. त्याबरोबर विनोद म्हणतो, नाही नाही बरोबर आहे, माझ्या लक्षात नव्हतं. त्यावर मानसी म्हणते, जा जा, शिरा किती हवा आहे त्या हिशोबाने घ्या आणि त्यात पिठी साखर घालून खा. त्यावर आता विनोद खूप जास्त घाबरून जातो, कारण विनोद जे घेत होता टाकायला शिऱ्यामध्ये ती पिठी साखर नाही तर ते मीठ होतं आणि ही गोष्ट विनोदला व्यवस्थित माहीतसुद्धा होती. तर आता इकडे तेजस हा बाहेर येतो आणि म्हणत असतो की विनोद, अरे पिठी साखर खायची आहे ना तुला, थांब आता मी तुला पिठी साखर खायला घालतो. अगं माझं बाळ ते पिठी साखर खातं कसं, असं म्हणत आता तेजस हा विनोदच्या तोंडात मस्तपैकी पोटभर मीठ कोंबायची सुरुवात करतो. आता इथे विनोदला खार लागत असतं. विनोद तेजसला म्हणत असतो, तेजस अरे काय करतोय, सोड मला तेजस, सोड. तर तेजस हा त्याला आणखीन 2-3 बकुने मीठ खायला घालतोच. आता हे सगळं बघून मानसीला खूप जास्त हसायला येत असतं. मानसी खूप जास्त जोरजोराने हसत असते, कारण तेजस हा अगदी विनोदला लोळवून मीठ खायला घालतो आणि विनोद तिकडनं पळून जातो. आता विनोद तिकडनं गेल्यावर इकडे तेजस मात्र मानसी हसत असते, तिच्याकडे एकटक बघत राहिलेला असतो. आता मानसी ही तेजसकडे बघते आणि शांत राहते. तर तेजस हा मानसीला म्हणत असतो, लकीचाम आयुष्यभर कायम अशाच हसत राहा, मला तुम्हाला असंच कायम आनंदी आणि हसत हसत पाहायचं आहे. तर दुसरीकडे विनोद हा आता आलेला असतो गायत्रीच्या खोलीमध्ये आणि तो पहिलं खोलीत येऊन पटापट पाणी पितो ग्लासभर. आता गायत्री लगेचच त्याला एवढं पाणी पिताना बघते आणि विचारते, काय रे विनोद, काय झालं. त्याबरोबर विनोद म्हणत असतो की त्या तेजसने मला मीठ खायला घातलं. त्याबरोबर आता गायत्री ही विनोदला म्हणायला लागते, त्याने तुला मीठ खायला घातलं, पण त्याच्या आधी तू काय माती खाल्लीस. त्याबरोबर विनोद म्हणत असतो की ते मी प्रसादाच्या शिऱ्यामध्ये मीठ घालायला गेलो आणि ते त्या तेजसने बघितलं. त्याबरोबर लगेचच इथे गायत्री चिडते. गायत्री विनोदला म्हणायला लागते की तुला हा नसता आगाऊपणा कोणी करायला सांगितलं होता, काय गरज होती तुला हे सगळं करण्याची. त्याबरोबर विनोद म्हणत असतो, अहो दीदी, आता तुम्ही म्हटला आहात की पूजा होऊ द्यायची नाही म्हणून आणि काहीच हालचालच करत नाही आहात, मग मी काय करणार, सगळी जबाबदारी शेवटी माझ्या खांद्यावरती आली ना. त्यावर गायत्री म्हणत असते की हे बघ, तुझ्या खांद्यावरती काही आलेलं नाही आहे, मला तर ही पूजा झालेली पाहायची आहे. काय आहे ना विनोद, भरल्या ताटावरून एखाद्याला उठवणं खरोखर खूप आनंदाची गोष्ट असते आणि मला आता तीच करायची आहे. सगळ्या प्रभूंना मी असं काही सरप्राईज देणार आहे ना की सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसला पाहिजे. तर लगेचच इथे पूजेची सगळी तयारी झालेली असते. तात्यासाहेब हे आता विचारत असतात, गुरुजी तुम्ही सांगितलेलं सगळं साहित्य व्यवस्थित आलं आहे ना, काही बाकी राहिलेलं नाही आहे ना. त्यावर गुरुजी म्हणतात, बाकी राहिलं आहे. त्याबरोबर लगेचच आता इथे बाबा म्हणतात, काय बाकी राहिलं आहे गुरुजी. त्याबरोबर गुरुजी सांगत असतात की अहो असं काय करताय, जे जोडपं पूजेला बसणार आहे ते अजून आलं आहे कुठे. इतक्यात तेजस त्या ठिकाणी येतो. तेजस खरोखर खूप छान दिसत असतो. तेजसला बघून सुयोगला खूप आनंद होतो. सुयोग लगेचच तेजसला मिठी मारतो आणि माझा मित्र खूप छान दिसतोयस तेजा, असं म्हणायला लागतो. तेजस हा विनोदला
सुयोगला सांगायला लागतो की सुयोग शिरा मिळणार आहे, डोंट वरी. त्याबरोबर सुयोग म्हणतो मिळणार आहे ना, मग झालं तर. आणि बघितलंस का तेजा, मानसी वहिनी तुझ्याबरोबर पूजेला बसायला तयार झाल्यासुद्धा. त्यावर तेजस म्हणतो हे सगळं माझ्यासाठी नाही तर घरच्यांसाठी सुरू आहे. आता लगेचच त्याला सुयोग सांगायला लागतो अरे तुझ्यासाठी असो किंवा घरच्यांसाठी, मानसी वहिनी पूजेला बसायला तयार झाल्या ही गोष्ट महत्त्वाची नाही आहे का. त्याबरोबर आता इथे लगेचच तात्यासाहेब हे तेजसला म्हणत असतात, तेजस एक काम कर, जा पटकन आणि आता इथं मनुताईला बोलवून घेऊन ये. त्याबरोबर लगेचच तेजस हा तात्यांना सांगत असतो की तात्या अहो लकीचाम तयार होत असतील. त्यावर लगेचच आता सुयोग म्हणत असतो की हे बघ, त्या तयार होत असल्या तरीसुद्धा जाऊन तूच त्यांना बोलवून घेऊन यायचं आहे. पूजा तुमची आहे की नाही, तुम्ही बसणार ना पूजेला, मग चल 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 जा लवकर. असं म्हणत आता तो जबरदस्तीने बळजबरीने तेजसला मानसीला आणण्यासाठी ढकलतो. इतक्यात समोरून मानसी छान अशी मोरपंखी रंगाची साडी नेसून आलेली असते. ती खूप जास्त सुंदर दिसत असते. सिम्पल अँड स्वीट मेकअप तिने केलेला असतो. तर आता तेजस हा मानसीला बघतो आणि मानसीकडे बघतच राहतो. मानसी खरोखर खूप जास्त छान सुंदर क्यूट दिसत असते. तर आता इथे मानसी ही लगेचच सुनंदाच्या समोर येते आणि तिला सुनंदाचे शब्द आठवतात की या मुलीने आपल्याबरोबर संबंध तोडले होते ना, आता मी हिच्याबरोबर संबंध तोडते. त्याबरोबर लगेचच आता मात्र इथे मानसी ही विचारात हरवते. तर आता गुरुजी हे लगेचच म्हणतात की आता तुम्ही पहिले तर मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, मग पूजेला सुरुवात होईल. त्याबरोबर लगेचच आता तेजस आणि मानसी हे सगळ्यात अगोदर तात्यांच्या पाया पडतात. तात्या त्यांना आयुष्यभर कायम असेच एकत्र राहा, सुखी राहा, आनंदी राहा असा आशीर्वाद देतात. त्यानंतर आता तेजस व मानसी लगेचच सुनंदाच्या पाया पडतात. सुनंदा मात्र फक्त एकट्या तेजसच्या डोक्यावरती हात ठेवते आणि त्याला म्हणते सुखी राहा. त्याबरोबर तात्या हे लगेचच तिला सांगत असतात, सुनंदा काय आहे ना, पूजेला ते दोघंजणं बसणार आहेत, त्यामुळे आशीर्वादसुद्धा दोघांना दे. त्यावर सुनंदा म्हणते की मला माझा मुलगा महत्त्वाचा आहे, त्याचं सुख महत्त्वाचं आहे, बाकीही काही नाही आहे. त्याबरोबर हे ऐकून मात्र आता बिचारी इकडे मानसी काहीच बोलत नाही. तर लगेचच गायत्री पुढे येते आणि म्हणायला लागते, सासूबाई अहो कशाला उगाचच्या उगाच नाटक करताय, देऊन टाका ना त्या मानसीलासुद्धा आशीर्वाद. नाही म्हणजे तसंही पूजेला तर तुम्ही बसला आहात, घरात पूजेची परवानगीही दिलेली आहे, मग आता उगाच नाटक कशाला. नाही म्हणजे काय आहे ना, तुम्ही हे जे काही वागताय त्यामुळे तुम्ही स्वतःचीच फसवणूक करताय हो, म्हणून. त्याबरोबर मानसी लगेचच आता इकडे म्हणायला लागते, गायत्री बहिणी नमस्कार करते. आता खरं तर मुद्दामूनच आता मानसीमध्ये असं बोलते जेणेकरून गायत्रीचं आणि सुनंदाचा जो वाद आहे तो तिथल्या तिथे मिटावा. आता गायत्री लगेचच मानसीला म्हणत असते, नको बाई, माझ्या पायांसमोर वाकू नकोस, उगाचच्या उगाच कोसळशील वगैरे. आणि काय आहे ना, मी आशीर्वाद दिला तर खूप पूर वाहून जाईल तुमच्या आयुष्यातून, त्यापेक्षा राहू दे, बाद झालं. मग आता लगेचच इकडे तेजस म्हणत असतो, लकीचाम पूजेला सुरुवात करायची का. मानसी म्हणत असते की हो. इतक्यात त्या ठिकाणी आता लगेचच गुरुजी हे सांगायला लागतात, ताई तुम्ही पुढे या आणि त्या दोघांच्या उपरण्याची गाठ बांधा. आता गायत्री पुढे येते आणि लगेचच तेजस व मानसी यांच्या उपरण्याची गाठ बांधत म्हणत असते, गाठ तर मी बांधली आहे पण ही सुटणार नाही, हे काही मी बघू शकत नाही, याची गॅरंटी तुम्हाला घ्यावी लागेल. त्याबरोबर लगेचच तेजस हा तिला म्हणत असतो की तुम्ही व्यवस्थित आणि पटकन बांधा, ती गाठ सुटणार नाही याची काळजी मी घेईन. त्यानंतर आता इकडे गाठ वगैरे बांधून झालेली असते. गुरुजी सांगतात की चला आता आपण पूजेची सुरुवात करू शकतो. इतक्यात त्या ठिकाणी मानसीची आई म्हणजेच संपदा आलेली असते. आता संपदा ही लगेचच हाक मारत म्हणते, काय झाली का पूजेला सुरुवात. त्याबरोबर लगेचच इकडे तात्या म्हणतात की नाही नाही, अजून संपदाताई नाही झालेली सुरुवात, बरं झालं तुम्ही आलात ते. आणि हे काय एकट्याच आलात, निधी नाही आली. त्याबरोबर लगेचच संपदा म्हणते, नाही हो तिला नाही जमलं. त्याबरोबर लगेचच तेजस हा आता मानसीच्या आईच्या पाया पडायला पुढे सरसावत असतो. मानसी मात्र तिथे जागेवरच उभी असते. तेजस लगेच मानसीला म्हणतो, या माझ्या सासूबाईंच्या पाया पडायचं आहे. मग आता तेजस आणि मानसी दोघंजणं जोड्याने तिच्या पाया पडतात. तर आता लगेचच इकडे आपली मुलगी एवढी सुंदर तयार झाली आहे हे बघून संपदाला खूप छान वाटतं. संपदा लगेचच मानसीला म्हणते, मानसी खरोखर खूप छान दिसतेस. आणि तेजस लगेच विचारतो, मी. त्यावर लगेचच संपदा म्हणते, हो जावे बापू तुम्हीसुद्धा खूप छान दिसताय, 1 मिनटं. आणि मग ती आता तेजसच्या कानामागे छान काजळ लावते. आता हे सगळं बघून तेजसला खूप छान वाटतं. त्यानंतर आता लगेचच वेळ आलेली असते, ती म्हणजे पूजेला बसण्याची. तर संपदा ही मानसीला म्हणत असते, आता
इकडे जशी राहायला आलीस जावई बापूंवरचा राग सोडून, तशीच आता माझ्यावरचा सुद्धा राग जमला तर सोड आणि वेळ मिळाला की एकदा घरी येऊन जा. आता खरं तर इथे संपदा ही मानसीला मागे तेजसवरून बोललेली असते, तेजसला तिने साथ दिलेली असते आणि त्यामुळे मानसी ही संपदावरती नाराज असते. मानसी लगेचच तेजसला म्हणते, राष्ट्रहित सुरुवात करूया आपण आता पूजा आहे ना. त्याबरोबर लगेचच आता ते तिकडनं पूजेला सुरुवात करण्यासाठी पुढे सरसावतात. तर आता इथे सत्यनारायणाची पूजा सुरू झालेली असते आणि गुरुजींनी आता मंत्रोपचार करायला सुरुवात केलेली असते. त्याबरोबर गायत्री पटकन तिकडनं बाजूला येते आणि आता ती लगेचच वकिलाला कॉल करते. वकील हा तिला सांगतो की पुढच्या 10 मिनिटात पोहोचतोय, ऑन द वे आहे. त्याबरोबर लगेचच आता हे ऐकून गायत्रीला खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण आता गायत्री ही खूप मोठा एक धमाका पूजेच्या नंतर करणार असते. तर आता इथे पूजेत गुरुजी सांगत असतात तसं तेजस आणि मानसी सगळं काही करत चाललेले असतात. आचमन करा 3 वेळा. तेजस आचमन करतो. तुळशीचं पाणी स्वतःवरती शिंपडा. तेजस शिंपडून घेतो. मानसीवरती शिंपडा. तेजस शिंपडतो. आता एकामेकाच्या हाताला हात लावून आरती करा. तेजसला सांगतो तुम्ही पंचारती पकडा आणि तुम्ही मानसीला बोलतो त्यांच्या हाताला हात लावा. आता ते दोघं तसंही करतात. देवाला तुळशीपत्रही वाहतात. सगळं कसं अगदी छान सादर संगीत व्यवस्थित सुरू असतं. त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की बरं आता तुम्ही सगळ्यांनीच उठून उभं राहायचं आहे. तुम्ही दोघांनी जोडीने पूजा करा आणि बाकीच्या सगळ्यांनी छान आरती घ्या. त्याबरोबर आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ते लोक आरती वगैरे घेत असतात. आता आरती करून झाल्याच्या नंतर गुरुजी म्हणतात की चला आता हा जो प्रसाद आहे तो तुम्ही स्वतःच्या हाताने सगळ्यांना द्या, पण त्या अगोदर सगळ्यांना आरती द्या. आता हे असं ऐकल्यावर मानसी आणि तेजस दोघं जोड्याने सगळ्यांना आरती देत असतात. सगळेजण छान आरती घेत असतात. सगळ्यांचं सगळं छान सुरू असतं सुरळीत. आता वेळ असते ती म्हणजे गायत्रीची आरती घेण्याची. तेजस हा गायत्रीच्या पुढ्यात येतो आणि गायत्रीला म्हणतो ही घ्या, सगळ्यात अगोदर आरती तुम्हीच घ्या. त्याबरोबर गायत्री लगेचच आता आरतीवरती हात फिरवते आणि म्हणते थँक्यू सो मच आणि मग ती आता आरती घेते. त्याबरोबर लगेचच इकडे तेजस याला वाटत असतं की गायत्री जे वाक्य बोलली होती की मी विघ्न आणणार, त्यापैकी गायत्री काही करू शकलेली नाही आहे. पण मित्रांनो तेजसला हे माहीतच नाही आहे की गायत्रीने जो काही प्लॅन केलेला आहे तो पुढे सक्सेसफुल होणार आहे आणि पुढे किती मोठं काय घडणार आहे ते. तेजस मात्र अजूनही भ्रमातच असतो की गायत्रीचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. तर आता हाच प्रश्न विनोदलासुद्धा पडतो. विनोद लगेचच गायत्रीकडे येतो आणि गायत्रीला म्हणत असतो दीदी अहो तुम्ही तर बोलला होतात की खूप मोठा धमाका होणार म्हणून, पण झालं तर काहीच नाही. नेमकं तुमच्या मनामध्ये सुरू तरी काय आहे? त्यावर गायत्री म्हणत असते की वेट अँड वॉच, थोड्या वेळात बघच तुला कळेल काय होणार आहे ते. विनोद म्हणत असतो दीदी अहो काय करणार आहात तुम्ही ते किमान मला तरी सांगा. गायत्री म्हणते पुढे बघ म्हटलं ना. आता लगेचच इकडे तात्यासाहेब हे तेजस आणि मानसीला सगळ्यांना आरती देऊन पूर्ण झाल्यानंतर म्हणत असतात की चला तेजस मानसी आता एक काम करा, गुरुजींना दक्षिणा द्या. त्याबरोबर तेजस आणि मानसी आता दक्षिणा जोडीने गुरुजींना देण्यासाठी पुढे आलेले असतात. गुरुजी हे तेजसला म्हणतात त्यातला जो नारळ आहे तो काढा आणि तुमच्या उपरण्यात घ्या. त्याला नमस्कार करा आणि तो तसाच नारळ तुमच्या पत्नीच्या पदरात घाला. त्याबरोबर तेजस गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे नारळाला नमस्कार करतो आणि तो नारळ उपरण्यातून मानसीच्या पदरात घालतो. आता गुरुजी म्हणतात की पूजा संपन्न झाली. तेजस मानसी आता दोघं त्यांना नमस्कार करतात, त्यांचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर आता गुरुजी लगेचच म्हणतात की चला आता मी येतो. तात्या त्यांना सांगतात की आता तुम्ही व्यवस्थित जा. त्यानंतर आता तात्या हे लगेचच सूरजदादाला सांगतात की त्यांच्या उपरण्याची गाठ सोड सूरजदादा गाठ सोडायला पुढे येतो. तर आता लगेचच सुयोग म्हणतो की सूरजदादा उखाणा तर झालाच पाहिजे, उखाणा घे. त्याबरोबर सूरजदादा उखाणा घ्यायला सुरुवात करतो. तेजसच्या आयुष्यात परी रूपात आली मानसी, तेजसच्या आयुष्यात परीच्या रूपाने आली मानसी. माझा विश्वास आहे गीताही येईल लवकरच घरी. आता छान उखाणा घेतल्याच्या नंतर आता सगळेजण टाळ्या वगैरे वाजवतात. सूरजदादा जी गाठ बांधलेली असते उपरण्याची ती सुंदर पद्धतीने सोडवतो. आता मात्र सगळं वातावरण कसं अगदी आनंदमयी झालेलं असतं. इतक्यात काही लोक दरवाजात येतात आणि आत येऊ का असं विचारतात. तात्या म्हणतात हो या ना या, आतमध्ये या, पण प्लीज चप्पल बाहेर काढली तर बरं होईल, कारण काय आहे आत्ताच आम्ही घरात पूजा केली आहे. त्याबरोबर ते लगेचच ते वकील साहेब हो काढतो असं म्हणून चप्पल बाहेर काढतात आणि म्हणत असतात की नमस्कार, मी वकील आहे, मला तेजस प्रभूंना भेटायचं आहे. त्याबरोबर लगेचच तेजस म्हणतो मीच आहे, बोला.
तर आता इथे सुनंदा खूप जास्त घाबरलेली असते. तर तात्यासाहेब सुनंदाला सांगत असतात की सुनंदा शांत हो, अगं आधी ते काय बोलतायत हे ऐकून तरी घेऊया. सुनंदा म्हणत असते, माझ्या तेजसने आता काय केलं हे बघा, उगाच त्याच्यावर नको ते भलते सलते आरोप तुम्ही करू नका. सुनंदाला तात्यासाहेब शांत व्हायला लावतात आणि मग ते त्या लोकांना विचारतात, काय झाले नेमकं, कोण आहात तुम्ही लोक. त्याबरोबर आता ते लोक सांगायला लागतात की एक फिर्याद तुमच्या विरुद्ध आली आहे की तुम्हाला आता मानसिकरित्या तुमचं संतुलन व्यवस्थित नाही आहे आणि त्यामुळे मी तुमच्या वतीने डिफेन्स करणार आहे. मला पोलीस स्टेशनने तुमच्यासाठी हायर केलेलं आहे. तर आता इथे लगेचच तेजसला सांगायला सुरुवात केली जाते की जसं जसं आम्ही सांगू तसं तसं करा. तेजसला आता डॉक्टर सांगतो की माझ्या बोटाकडे बघा. तर आता ते बोट फिरवत असतात पण संपतराव त्या ठिकाणी आलेले असतात आणि तेजस संपतरावांकडे पाहायला लागतो. त्यानंतर आता इथे लगेचच सुनंदा ही मानसीकडे येते आणि मानसीला म्हणत असते की या मुलीमुळे झाले हे सगळं. ही माझ्या मुलाच्या आयुष्यातून निघून गेली आणि नंतर माझ्या मुलाच्या आयुष्याची ही अशी वाट लागली, राख रांगोळी झाली ह्या मुलीमुळे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इतकंच. आपला हा व्हिडिओ आत्तापुरती तर इथेच संपतो, पण नेमकं पुढे काय काय घडणार, कसं कसं घडणार, आता मानसी तेजस एकदम व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे, हे घरच्यांसमोर कसं काय घेऊन येणार, सगळं काही पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.